अनिकेत पवार होते डीपला. या एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. धावफलक हडतडवण्याचा प्रयत्न केला जातोय आबा संतोष निवडुंगे यांच्या माध्यमातून. पुढे सरसावून हवेत खेळलाय, उंची जास्त लांबी कमी. हरीश कोळेकर कोणती चुकी करत नाहीयेत. विकेटचं पतन. कॅप्टन आबा बॅक टू द डगआउट. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. राऊंड द विकेटने कृष्णा चोपदार पुढे आले होते. आबा पदर आली, त्याचा वापर चांगला केला होता आणि हा पहा चेंडू आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये छोट्या मात्रे काम दर्जेदार. 14-2. नवीन फलंदाज संतोष चाळके आलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. रवी पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर टीमने कमबॅक केले. कुसरून ब कमबॅक असं करायला पाहिजे हे दाखवून दिले मायादेवी कुसरून ब संघाने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच केला. हरीश कोळेकर पुन्हा एकदा चेंडू खाली. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि सलग 2 झेल पकडलेत हरीश कोळेकर आणि कृष्णा चोपदार. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 14-3. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केलेत कृष्णा चोपदार. लॉंगॉनला तैनात हरीश कोळेकर. विकेट हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी पाठच्या मॅचचा हिरो. पायामध्ये या दुखापत आहे, परंतु विशेष म्हणजे आपल्या संघाला गरज आहे ना तर मी उभा राहीन. आणि हे आपल्याला क्रिकेटने शिकवले. परिस्थिती कशी असू द्या, ज्यावेळेला माझ्या गावाला माझ्या टीमला गरज आहे मी खेळणार. सूरज चाळके क्रमांक 5 वर फलंदाजीसाठी येत असताना विकेट हॅट्रिकचा चेंडू घेऊन सज्ज होतील राऊंड द विकेटने कृष्णा चोपदार. 14-3. 2 to go. हॅट्रिकचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पेडवून झालेत. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे कृष्णा चोपदार. मॅन फ्रॉम कुसरून ब. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर 2 झेलबाद आणि त्यानंतर हा प्लेड ऑन झाले सूरज चाळके. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला आणि चेंडू लेग स्टंप वरती जाऊन धडकला. नवीन फलंदाज क्रमांक 6 वर वेद चाळके आणि कर्णधार आबा यांचा सुपुत्र आहे